हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो. आम्ही यासाठी पण मजेत आहो कारण आम्ही पुण्याला परत आलो आहो. म्हणजे काल आमची नागपूर टू पुणे ट्रेन होती आणि आज आम्ही पुण्याला सकाळी सकाळी पोहोचलो आहे. नॉट सकाळी, दुपार झाली आहे. बिकॉज आमची जी ट्रेन होती ती यावेळेस हमसफर होती, जी की रात्री 8 वाजता नागपूर अजनीवरून असते आणि इथे सकाळी तिने पोहोचवलं आहे, विच इज अराउंड 11:28 या 20:30 AM आणि आम्ही मस्त तिथनं ऑटो केला आणि घरी आलो. कारण मला अजिबात कॅबमध्ये बसायची इच्छा नव्हती, बिकॉज मला थोडं मळमळ होत होतं आणि तसंही कॅबमध्ये मला जास्ती मळमळ झालं असतं, म्हणून आम्ही ऑटोच बुक केला आज. आणि घरी पोहोचलो आहे. मस्त वाटत आहे, खूप छान वाटत आहे. स्वतःच्या घरी येऊन वेगळीच एक हॅपीनेस असते, तेच वाटत आहे. इथे आम्ही सामानच काढत होतो तेव्हापर्यंत बघा अव्यू कसा तिकडे पळत सुटला, कारण त्याला माहिती आहे तिकडल्या साईडला आपली 4 व्हीलर आणि 2 व्हीलर असते. आणि प्रीतमचं असं झालं होतं, अरे हा कुठे गेला, आणि तो इतक्या जोरात माझ्यावर रागवला की तू काय करतेस, तुझं लक्ष कुठे आहे. मी त्याला म्हणते आहे की अरे मी बॅगच काढत होती, आणि अव्यू गाड्यांच्या मध्ये जाऊन पण थांबून गेला. त्याला गाड्यांचं अतिशय वेड आहे. लोगोज बघणं, नंबर्स बघणं, गाड्यांचे कलर्स बघणं, हे सगळं त्याला खूप आवडतं. आणि आज याच गोष्टींमुळे मला ओरडा खावा लागला आहे. आणि एवढंच नाही तर त्याला घरात अजिबात यायचं नव्हतं, त्याला परत तिथेच थांबायचं होतं. आणि त्याची जिद्द होती की बाबा 4 व्हीलर काढा आणि चला. कसं बसं त्याला घरात घेऊन आलो. चाबी जसं दाराला लावलं तसं इतकं सुकून फील होत होतं की आपण आपल्या घरी आलो आहे. इतकं छान वाटत होतं. आणि घरात येऊन सर्वात चांगली गोष्ट ही झाली होती की घर अगदी स्वच्छ होतं. ओफ माय गॉड, माझी झाडं किती छान वाटले आहेत बघा. ही पूर्ण स्टीम नवीन आहे. आय एम सुपर हॅपी. सी, मस्त आडलंय, जास्वंद आलंय बघा, किती सुंदर दिसतंय. थोडी कीड पण लागली आहे, बघावं लागेल. हा पण छान बऱ्यापैकी ग्रो झालाय. ऐक, 2 जास्वंद आहेत. मस्त सोनचाफ्याची फुलं थोडीशी जळत आहेत, पानं. फुलं टाका, ही फुलं बघा ना किती सुंदर. बऱ्यापैकी मस्त ग्रो झालंय झाड. अरे बापरे, हे फक्त मी ब्रांचेस लावले होते आणि बघू शकता किती मोठे झालेत मस्तपैकी. हे छान ग्रो झालंय. इथले सुद्धा. आय एम सुपर हॅपी. ओ माय गॉड. हे आहे मनी प्लांट, भरपूर मस्त ग्रो झालाय. आता याला मला सगळं सेट करावं लागेल. बट आय एम हॅपी की माझे झाडं आहेही खराब नाही झाले. एवढी मोठी ब्रांच गेली आहे आणि किती सुंदर रेड रोज आहे. ओके, त्याची मस्ती सुरू घरची. सो बरोबर 12 वाजलेत, आम्ही घरी पोहोचलो आहे. मस्त झालं, म्हणजे 8 दिवसांसाठी गेलो होतो, पण ऑलमोस्ट आम्ही 3 वीक्स तिथे थांबलो. पहिल्यांदा काहीतरी बँकेचं रिझन होतं, दुसऱ्यांदा एक पर्सनल रिझन होतं, पण ते काही झालं नाही. पण ठीक आहे, जे होते ते चांगल्यासाठी होते. आणि मस्त ट्रिप झाली आमची. ट्रिप नाही म्हणजे आम्ही होमटाऊन गेलो होतो, तर घरच्यांबरोबर छान टाईम स्पेंड करता आलं. प्रीतम ऑलमोस्ट 1.5 वर्षानंतर गेलेला, आणि मी मध्ये गेली होती राखीच्या वेळेस मागच्या वर्षी. आणि तेव्हा मी काहीतरी 15 दिवसांसाठी गेली होती, पण तेव्हा मी सुद्धा 4-5 दिवसातच रिटर्न आली, कारण मी आणि म्हणजे अव्यू वगैरे तिकडे होतो, तर प्रीतमला बरं नव्हतं, सो आम्ही रिटर्न आलो. खरं तर खूप काही शूट करायचं होतं, म्हणजे मला भरपूर काही, मी स्वतःकडनं एक्सपेक्टेशन घेऊन गेली होती की तिथे जाईल, खूप छान छान गोष्टी शूट करेल. बट ट्रस्ट मी तसं काही मला करता नाही आलं, पण जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी केलं आहे. आता का नाही करता आलं ते सांगते. त्याचं रिझन असं होतं की मी पहिले 2-3 दिवस छान शूट केलं, ते एडिट पण केलं, पण त्यानंतर ना मला वेळच मिळत नव्हता, म्हणजे काहीच वेळ मिळत नव्हता. आणि माझं असं होत चाललं होतं की मी शूट करते, पण मला एडिटिंग करून टाकायला वेळ मिळत नाही आहे. आणि मग असं झालं की एवढे सारा कॉन्टेंट ठेवायचा कसा, आणि माझ्याकडे स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम आहे. माझा जो हा आयफोन आहे, हा माझा काहीतरी 15 आहे, आणि आयफोन 15 आहे, आणि याचं 128 GB आहे रॅम, स्पेस जो असतो तो. त्यामुळे मला काहीच करता नाही आलं. सो त्यासाठी मी खूप जास्त डिसअपॉइंटेड आहे, कारण एक असतं ना की आपण खूप काही एक्सपेक्टेशन स्वतःकडनं ठेवतो आणि ते नाही करता आलं तर खूप वाईट वाटतं.
चला असो, बघू आता याच्या पुढे छान छान जे काही पॉसिबल असेल ते व्लॉग्स तुमच्याशी शेअर करेल. तिथनं पण मी काही शेअर केलं आहे, म्हणजे ऑलरेडी अपलोड करेल आता काही दिवसांनी, म्हणजे आज उद्यामध्येच करेल. हे बघा व्ह्यू असं काहीतरी सुरू असते. याचं शूज पण रिमूव्ह नाही करू दिले त्याने मला. बॉल खेळायचं त्याला. तिकडे सखी दिदी बरोबर आम्ही खूप रमलो होतो, खूप मजा मस्ती केली तिकडे. आणि आता आम्ही इथे आता एकटं खेळणार आहोत. बट इट्स ओके, त्याला एकटं राहायची थोडी सवय पण आहे आधीपासनं, सो इट्स ओके. आणि आता पण आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये त्याला 2 फ्रेंड्स मिळाले होते, ते सुद्धा खूप काही छान शूट करण्यासारखं होतं, पण ते सुद्धा नाही करता आलं. म्हणजे खूप डिसअपॉइंटेड आहे मी स्वतःपासनं, कारण खूप छान छान गोष्टी झाल्या, खूप छान टाईम स्पेंड केला, खूप छान झालं, म्हणजे खूपच छान. मी ट्राय करेल, आम्हाला 2 ते 3 महिन्यानंतर परत जायचं आहे होमटाऊनला, तेव्हा मी नक्की ट्राय करेल की मी प्रत्येक दिवसाचा व्लॉग तुमच्याशी शेअर करू, पण यावेळेस नाही शक्य झालं ते. सो चला आता आम्ही घरी पोहोचलो, आता छान फ्रेशनअप होते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. सर्वात आधी ना मला हे पाईप काढून घ्यायचं आहे, कारण इथनं पाणी ना इथे जातं आणि ते आता काही दिवस बंद असल्यामुळे माती वगैरे जाऊ शकते. सो आधी मला हे पाईप काढून घ्यावं लागेल. जसं मी किचन ठेवून गेली होती ना, माझं तसंच्या तसं किचन आहे. आय थिंक मावशी आल्या, वेट मला बघू द्या. या अव्यूची छान छान आंघोळ केली आहे आणि इथे सगळं आमचा पसारा. इथे प्रज्वलीचं थोडं सामान होतं, त्यातलं थोडं पाक सांडलं आहे, पण ते मला क्लीन करावं लागेल. बाकी सगळं हा आमचा पसारा आहे. तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलं आहे तिथनं. चला, तर माझं बाळ खूप हॅपी आहे, कसं त्याला TV बघायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथलं एवढं काही घाण नाही झालं आहे आणि मावशी पण झाडू पोछा प्रॉपर करून गेली आहे. तिला आम्ही चाबी देऊन गेलेलो, ती माझ्या झाडांना पण पाणी घालत होती आणि घरचं पण क्लिनिंग वगैरे ठेवत होती, कारण आम्हाला माहिती होतं की आल्या आल्या भरपूर असं डस्ट घर होते म्हणून. आता मी ही बेडशीट होती ती काढून टाकली. आता मी ही बेडशीट आधी घालते, बिकॉज अव्यू कंटिन्यू खालीवर करतो आणि त्याचबरोबर ना इथली मध्ये मध्ये पण भरपूर अशी धूळ साठली आहे, ते पण मला सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. कूलर आम्ही इथेच ठेवून गेलो होतं, आधी आमच्या डोक्यात होतं हे काढून घ्यायचं, पण त्यात थोडं पाणी होतं त्यामुळे आम्ही ते काही काढलं नाही आणि आता ते इव्हॅपोरेट पण झालं आहे. आता इथे पाणी पण भरून घेते आणि मग त्यानंतर तुम्हाला आणखी दाखवते पुढे काय करते ते. दाखव. ओ माय गॉड, हॅच नाही होणार कारण की पाणी टाकतो आपण त्याच्यावर. इथे कबूतरनी 2 अंडे दिले. ते बघा कबूतर दिसतो आय थिंक तुम्हाला ना, आणि हे त्याचे अंडे. आम्हाला आधी भीती होती की तो इथे येऊन बसतो तर असं काही करेल, आणि खरंच त्यांनी इथे अंडे दिले. इथली पण बेडशीट मी चेंज करून घेतली आहे. आता मला हा सगळा पसारा आवरायचा, पण आता यापूर्वी ना मी सगळ्यात आधी आंघोळ करून घेते, त्यानंतर बाकीचा पसारा कसा आवरायचा ते बघूया. आमच्याकडे सोसायटीला 12 साडे 11पर्यंतच गरम पाणी असते, म्हणून मी इथे माझ्यासाठी थोडं गरम पाणी पण तापवून घेतलं आहे. चला पटकन आंघोळ करते, त्यानंतर तुमच्याशी भेट. छान माझी आंघोळ झाली आहे आणि आता मी, प्रीतम आणि अव्यू आम्ही तिघंसुद्धा प्रज्वलीकडे जेवायला चाललो आहे, कारण तिने ऑलरेडी आम्हाला सांगितलं होतं की उशीर होणार आहे तर तुम्ही आमच्याचकडे जेवायला या. मस्त इथे छान झोप झाली आहे. हे बघा काय चाललंय दोघांचं खेळणं. कुठे गेले? अरे निघत नाही अव्यू खालून. आता टम्मीमध्ये गेलं, अव्यूच्या टम्मीमध्ये गेलं का? कुठे गेलं? चला यांची मजा मस्ती अशीच सुरू राहू द्या. काल रात्री एवढी व्यवस्थित काही झोप नाही झाली. ट्रेनमध्ये कितीही आपण ट्राय केलं ना, तसं मला ना पर्सनली ट्रेनमध्ये छान झोप लागते, पण अव्यू आणि मी सेम बर्थवर असतो आणि अव्यू छान झोपला काल, त्याला फ्रेंड्स पण मिळाली.
सो नो डाऊट त्यांनी त्रास एवढा नाही दिला, पण माझी झोप अजिबात झाली नव्हती आणि घरी आल्यावर सगळं आवर सुरू होती. त्यानंतर आम्ही छान आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो प्रज्वलीकडे जेवण करायला. बिकॉज आल्या ना घर माझं क्लीन होतं, पण माझ्याकडे भाज्या काहीच अवेलेबल नव्हत्या आणि रात्री कसं व्यवस्थित जेवण पण झालं नव्हतं. सो भूक लागली होती म्हणून म्हटलं फक्त वरण भात केल्याने होणार नाही आणि तसंही प्रज्वली बोलली होती की आमच्याकडेच जेवायला या. सो तिच्याकडे गेलो, छान असं जेवण केलं. स्वयंपाक मस्त झाला होता, एकदम सिंपल भाजीपोळी, वरण भात, कढी आणि गुलाबजाम असं जेवण होतं तिच्याकडे. मस्त जेवण केलं. घरी आज झोपलो. आता मी झोपून उठली आहे आणि अव्यूचं बघा, काही दिवस झाले त्याने ब्रशच केला नव्हता आणि आता तो पेननी ब्रश करतोय. आज आम्हाला थोडं बाहेर पण जायचं अव्यूसाठी, स्पेशली पॅन्ट्स घ्यायला. त्याचे सगळे पॅन्ट्स त्याला वर येत आहेत, म्हणजे असं वाटत आहे की त्याची थोडी हाईट वाढली त्यामुळे पण असावं. सो असं काहीसं आहे. आता थोड्याने खाली वॉकला जाऊया, पण त्यापूर्वी तुम्हाला दाखवते की मी घरून काय काय आणलं आहे. खरं तर यावेळेस असं काही स्पेशल बनवून नाही दिलं मला कोणीच, म्हणजे फक्त आईकडनं मी थोडंसं लोणचं आणलं आहे, बनवलेलं घरचं एकदम थोडंच दिलं आहे. आणि काळा मसाला आणायचा होता, पण माझ्याच चुकीमुळे ते बनवायचं राहिलं. मी त्यांना म्हटलं होतं की मला त्याचं शूट घ्यायचं आहे, कसं तुम्ही बनवता ते, पण माझ्या फोनमध्ये स्पेसच नव्हता. मी त्यांना मागे करवत गेली की थोड्या दिवसांनी बनवा, उद्या बनवा आणि मग ते राहूनच गेलं. सो तसं झालं आहे. आणि मम्मीकडनं पण काहीच नाही आणलं आहे, फक्त मी तिखट पावडर आणलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. हां, मी हळद पावडर विकत आणलं यावेळेस. एक वाघचं दुकान आहे नागपूरला, इतवारी एरियामध्ये, पुढे बघ, वाघचं दुकान आहे. तिथे सगळ्या गोष्टी खूप ओरिजिनल मिळतात. सो तिथनं मी हळद 1 पाव घेऊन आली. मी म्हटलं आधी यूज करून बघते, जर मला चांगली वाटली तर मग मी नेक्स्ट टाईम थोडी जास्ती आणेल. मला असं खूपदा फील होतं की बाहेरची हळद नको वापरायला, की कारण ना हळद एक मेडिसिन म्हणून आपल्या बॉडीमध्ये काम करतं आणि ती चांगल्या क्वालिटीची असावी असं मला वाटते. चला, तर आता थोडंफार किचन आवरायला घेते, कारण किचनमध्ये प्रचंड पसारा मी करून ठेवला आहे. फक्त काढून किचन ओट्यावर ठेवलं, काहीच करायची इच्छा होत नव्हती. सो ते सगळं आवरते आणि आता व्ह्यूने पण पॉटी केली आहे, ती पण मला क्लीन करायची आहे. झाली पॉटी, तेही करते, त्यानंतर तुमच्याशी भेटते. मी सर्वात आधी तर तुम्हाला दाखवते हे वड्या, मूग डाळ आणि उडीद डाळ असं मिक्स करून हे वड्या केल्या आहे. तुमच्याकडे पण करत असेल. याची भाजी खूप टेस्टी वाटते आणि मी यात वांगं घालत असते, खूप मस्त भाजी होते. मी नक्की याची रेसिपी तुमच्याशी लवकर शेअर करेल. सो हे मी आणलं आहे, हे माझ्या सासूरून आणलं आहे. त्यानंतर यात लोणचं आहे. हे दोन्ही लोणचं आईने घरी बनवलं आहे आणि थोडं मी तिला मागितलं. सो तुम्ही हे बघू शकता, एक आंब्याचं लोणचं आहे, थोडं तेल सांडलं आहे, ते मला क्लीन करावं लागेल. हे सुद्धा तिने घरी बनवले आणि हे खोबरेल आंब्यापासून बनवलं आहे. घराच्या बाजूलाच खूप मस्त असं झाड आहे, ते सुद्धा तुम्ही माझ्या शॉर्टमध्ये बघालच. त्याच आंब्याचं हे लोणचं आहे. यात मला थोडं तेल गरम करून टाकावं लागेल, सो आपण ते सुद्धा करूया. आणि दुसरं म्हणजे हे निंबूचं लोणचं आहे, तुम्ही बघू शकता, मस्त लोणचं, हे तर खूपच मस्त आहे. हे सुद्धा घरीच बनवलेलं लोणचं आहे. हे सुद्धा मी माझ्या सासूकडनं आणलंय, म्हणजे प्रीतमच्या आईकडनं. हे एक निंबूचं लोणचं आहे, जे की गोड आहे, केळकर ब्रँडचं आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मी यापूर्वी सुद्धा खाल्लं आहे आणि तुम्हाला हवं असेल ना तर तुम्हाला हे कुठेही ऑनलाईन पण मिळून जाईल. याचबरोबर तिथे आंब्याचं लोणचं पण होतं आणि मी ऐकलं आहे केळकरचे लोणचे खूप मस्त असतात आणि ते घरी बनवल्या जातात. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मी सुद्धा हे खाऊन तुम्हाला सांगेन कसं झालं आहे, कारण यापूर्वी मी हे खाल्लं आहे आणि त्याचमुळे मी हे परत घेऊन आली आहे. घराकडे एक रामायण स्टोअर आहे, तिथे हे मिळतं, पण हे ऑनलाईन सुद्धा अवेलेबल. त्यानंतर मी आणले आहे चिप्स. हे सुद्धा आईने दिले आहे, म्हणजे माझ्या सासूंनीच दिले आहे. हे मखाणे मी घेऊन गेली होती, पण ते त्यांनी अर्धेच खाल्ले अभिनी. सो मी हे रिटर्न घेऊन आली. तुम्हाला जी बोललेली ना हळद, मी वाघच्या दुकानातून आणली, ती ही हळद आहे, बघू शकता. जसं आपण ओरिजिनल हळद बनवताना ना एक सुगंध येतो, तसं या हळदचा सुगंध येतोय. आणि म्हणूनच मी ही घेऊन आली. मी म्हटलं एकदा ट्राय करते, जर मला ही छान वाटली तर मी नेक्स्ट टाइम परत जास्ती घेऊन येईल. सो एक हळद मी आणली आहे, ही दुकानातून आणली आहे मी.
त्यानंतर ह्या गाठ्या आहेत, ऑलमोस्ट 4 गाठ्या असतील, 3 ते 4 गाठ्या मी घेऊन आली आहे. कारण आईकडे ऑलरेडी भरपूर गाठ्या आहेत. अव्यूला आणि सखीला टाकायला येतात. म्हणजे ते होळीनंतर एक छोटंसं असते की गाठी वगैरे टाकायला जातात आमच्याकडे, आमच्या महाराष्ट्रात म्हणा किंवा विदर्भात. सो तेच हे आहे. तिच्याकडे ऑलरेडी भरपूर सारे होते. सो ती बोलली की आंबा पाणी करायला किंवा साखर न वापरता तुम्ही हे वापरू शकता गाठी म्हणून असते. सो ते मी घेऊन आली आहे. गोड असते. हा एक रसना मी घेऊन आली. हा रसना आणायच्या मागे हा इथेही अवेलेबल आहे नो डाऊट. बट ना बाबा घेऊन आलेले रामायणमधनं. तर अव्यूला मी एकदा जस्ट ड्रिंकमध्ये थोडंसं दिलं होतं ड्रिंक बनवून. सो त्याला खूप आवडलं प्रचंड. त्यांनी 2दा मला मागितलं. सो मी म्हणजे स्पेशली जाऊन तिथनं हे घेऊन आली. आणि याचबरोबर मग मी केळकरचं लोणचं पण घेऊन आली. सो हे तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे उन्हाळ्यात खूप छान वाटतं, खूप रिफ्रेशमेंट असं फील होतं. आणि आता मी थोड्याने मी पिणार आहे बनवून. मला खूप आवडलं. मम्मीकडनं आणलं आहे. अव्यू प्लीज नो कम ऑन. चलो भागो. भीती कोणी दिली तुला? तू स्वतःच्या हाताने घेतली नाही खायची. ओके. सो हा डबा मम्मीकडला आहे. म्हणजे मम्मीने दिलेलं तिखट ती घरी बनवते आणि माझ्यासाठी स्पेशली जास्ती बनवते. आणि तिखट पावडर मी बाहेरून कधीच आणत नाही. पण लास्ट टाइम माझं ऑलमोस्ट संपण्यावर आलं होतं. इकडे लास्ट टाइम माझं ऑलमोस्ट संपण्यावर आलं होतं म्हणून मी बाहेरचं घेऊन आली किलोभर. पण ते सुद्धा अजून मी वापरायला सुरुवात नाही केली. सो हे तिखट आहे. हा मी आणलं खूप सारा कढीपत्ता. सासरी एक्झॅक्ट पुढे ना एक झाड आहे कढीपत्त्याचं आणि खूप सुंदर सुगंध आहे त्या कढीपत्त्याचा. सो तिथनंच मी थोडा कढीपत्ता पण घेऊन आली आहे. मस्त कढीपत्ता आहे हा. मला खूप आवडतो म्हणजे भाज्यांमध्ये वगैरे घालायला. आईकडे पण खूप सारे झाडं होते आधी सासरी माझ्या. पण त्यांनी आता थोडंसं चेंजेस करून घेतले काही घरात सो तेव्हा त्यांनी ते झाडं तोडले आणि त्याच्या ना बिया पडायच्या आणि खालून आणखी उगायचे. तर भरपूर झाले होते म्हणजे भरपूर झाले होते. सो कढीपत्ता याला स्टँड नको हलवायला म्हणते म्हणून हा जाणून बुजून जास्ती हलवतोय. असंच करतो आजकाल. म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी नाही म्हटलं ना त्या गोष्टी त्याला आवर्जून आणखी करायच्या असतात. माझ्या घरी ना देवघरात अशी घंटी नव्हती. सो मला ही माझ्या आत्यांनी दिली आहे. अव्यूला भरपूर आवडतं असं वाजवायला. सो मी जेव्हा कधी मम्मी पूजा करायची ना तर तो वाजवायचा. सो आय फील आत्याने दिली तर आता ही सुद्धा मी वापरणार आहे. छान आहे. हे एक लकी बांबूचं ट्री आहे जी मी लास्ट टाइम घेऊन आली होती. मस्त ट्री आहे, छान ग्रो झालं आहे, बघू शकता तुम्ही. याचं पाणी सुकलं होतं तेच मी आता इथे रिफिल केलं आहे. चला हे टॉय आम्ही अव्यूसाठी आता जेव्हा नागपूरहून पुण्याला येत होतो तेव्हा ट्रेनमध्ये घेतलं कारण त्याला ते खूप आवडलं होतं आणि खूप जिद्द करत होता आणि ते खरंच खूप छान आहे. माझ्या घरी काहीच भाजीपाला नव्हता आणि म्हणूनच मी सर्वात आधी तर भाजीपाला घ्यायला गेली. जिथनं येता येता मी दूध आणि दहीसुद्धा घेऊन आली होती आणि सोबतच थोडाफार भाजीपाला घेऊन आली होती. म्हणजे माझं असं असते की मी 3 ते 4 दिवसांचाच भाजीपाला आणते आणि त्याच्या व्यतिरिक्त मग इडली डोसा अप्पे किंवा जे काही एक्स्ट्रा आपल्याला खायचं मन करते मी ते अल्टरनेट वेला बनवते. म्हणजे कधी लंचला पूर्ण जेवण बनवलं होतं, डिनरला काहीतरी लाईट किंवा सिंगल मील आपण जे म्हणतो ते बनवत असते मी. आणि त्याचबरोबर ना मी थोडेफार डंगरे पण घेऊन आली होती. पण मी तुम्हाला म्हणेल की डंगरे खूप चेक करून घेऊन या कारण हे दोन्ही डंगरे खराब निघाले. खराब म्हणण्यापेक्षा त्याच्या आतमध्ये जे पाणी असतं ना ते पूर्णपणे सुकून गेलं होतं आणि त्यानंतर ते पाणी नसल्यामुळे त्या डंगऱ्यामध्ये तो खाऊच शकत नाही आपण. सो माझे ते 2-3ही डंगरे जे आहे ते फेकण्यात गेले. आणि मी काही करत असेल आणि अव्यू मला तो इझिली काम करू दिला असं कधीच शक्य नाही आहे. आणि अजूनही त्याची तीच वळवळ सुरू होती की आई मला हे दे मला ते दे. आणि महत्त्वाचं म्हणजे आई मला धर, तू काम करत असताना मला धर. हे त्याचं नेहमी असतं की मला धर, मला दाखव तू काय करते आणि तू माझीसुद्धा मदत घे आणि म्हणजे मलासुद्धा त्या सगळ्या गोष्टी करू दे असं त्याचं कंटिन्यू सुरू असतं. आता तेवढंच नाही तर त्याचं असं होतं की मला दुधाची पिशवी दे, मला दहीची पिशवी दे. आणि खूप जिद्द करून त्यांनी माझ्याकडनं दुधाची पिशवी घेतली आणि त्यानंतर थोडंसं दाताने त्यांनी फोडलंसुद्धा. सो दूध पण थोडंफार असं वेस्ट गेलं होतं
आता इथे प्रीतम माझी कपडे वाळू घालते, कारण मशीन लावली होती आम्ही ऑलरेडी कपड्यांची. तर रात्रीची वेळ होती, मला स्वयंपाक करून घ्यायचा होता. मी जस्ट बाहेरून आली होती, मी थोडी दमली होती, म्हणून प्रीतम इथे कपडे पण वाळू घालतो आहे आणि मला बोलला मी झाडू पण मारून देते. आणि याच गोष्टींमुळे ना मला खूप प्राऊड फिलिंग होते की जेव्हा कधी मी दमली असली किंवा मी थकली असली ना, तर प्रीतम मला खूप हेल्प करतो. प्रीतम माझी हेल्प करत होता आणि तेव्हापर्यंत मी माझी सगळी कामं आवरून घेतली. म्हणजे जे काही मला स्वयंपाक करायचा होता ते. कुकर माझा ऑलरेडी रेडी होता वरण भाताचा, त्याचबरोबर टमाटरची चटणी आणि छान गरमागरम चपात्या बनवून घेतल्या आणि सर्वात आधी अवयवला आणि प्रीतमला जेवण करायला दिलं. त्यानंतर छान असं गॅस पूर्ण क्लीन करून घेतलं, ओटा व्यवस्थित असा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आज जे मी भरण्या धुवून ठेवल्या होत्या ना, त्या सगळ्या असं छान स्वच्छ पुसून घेतल्या, कारण मला त्यात भरायची होती हळद. जी सगळ्यात छोटी भरणी होती त्यात मला हळद भरायची होती आणि तीच मी ती छान अशी क्लीन करून घेते, कारण यात मी प्रॉपर अशी हळद भरून ठेवेल आणि मला तरी वाटते ही हळद मला भरपूर दिवस पुरेल. आणि त्याचबरोबर याची क्वालिटी कशी आहे ती मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. मी नेहमी कपड्याने पुसल्यानंतर ना टिश्यूनं सुद्धा जे भरणे आहेत ते पुसून घेते किंवा डबे, कारण टिश्यूने जेवढं काही थोडं जरी पाणी असलं ते सगळं असं शोषून घेतं आणि त्याचबरोबर जे काही आपण पदार्थ त्यात ठेवणार आहे ते खराब होत नाही आणि म्हणूनच ही जी प्रॅक्टिस आहे ना ही मी नेहमी यूज करते. सो आमचं सगळ्यांचं मस्त जेवण झालं आहे. थोड्या वेळ खाली जायचं प्लॅन होता, पण एवढं व्यवस्थित नाही वाटत आहे. म्हणजे असं थोडंसं थकवा मला जाणवतो आहे, कारण दिवसभर भरपूर कामं झाली आहे. आता पण मस्त स्वयंपाक करून जेवण वगैरे झालं. भांडी मी आज नाही घासणार आहे, बिकॉज आय एम नॉट फिलिंग वेल. खूप जास्ती मला एक्झॉस्टेड फील होतं आहे आणि हळद वगैरे आणली होती ती सगळं डब्यात छान भरून ठेवली आहे. चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखी एक गोष्ट सांगायचं होतं की माझे जे केस आहेत ना त्याला मला बेबी हेअर्स येत आहेत आणि जे बेबी हेअर्स येत आहेत ना ते आता थोडेसे कर्लीच आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे पण माझे छोटे छोटे बेबी हेअर्स येत आहे. सो हे कर्लीच येणार, हे मला आधीच माहिती होतं. सो ट्रीटमेंट जी आहे ना ती केसांवर होते, पण जी न्यू ग्रोथ असते त्यावर ती ट्रीटमेंट राहत नाही. त्यात तुमचे जे बेसिक हेअर्स असतात किंवा जे बाय डिफॉल्ट हेअर असतात, जसं की माझे बाय डिफॉल्ट कर्ली हेअर्स आहे, सो मला कर्लीच येत आहे. जे छोटे छोटे जे बेबी हेअर्स आहेत त्याच्यावरून मला जाणवते ती गोष्ट आता. सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया अशाच मस्त एका व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय.